नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. रस्सा तर हे आमच्या नदीला बघा चिलापी मासे असतात. भीमा नदीला त्या नदीचे मासे आपण आणले होते दुपारी. 2 मिनटं आपल्याला चांगली उकळी घ्यायची या कालवणाला आणि त्याच्यानंतर फक्त 2च मिनटं आपल्याला मंद गॅसवर ठेवायची, म्हणजे भाजी एकदम छान होते. नाही तर जास्त वेळ उकळलं की मग ते मासे गळून जातात त्याच्यामध्ये. तर हा आपला गावठी पद्धतीने रस्सा बनवला. आमची आई आम्ही लहान असताना बनवायची, तिचंच पाहून मी पण शिकले. तर पहा किती सुंदर तरी त्याच्यावर आलेली आहे. आणि आता तो उकळतो. 1-2 मिनटं उकळूया आणि नंतर गॅस आपण मंद करून ठेवायचा. कमी गॅसवर त्याला शिजून द्यायचं, म्हणजे त्या माशांचा अर्क आपल्याला त्याच्यामध्ये उतरतो. मोठ्या गॅसवर हे पहा, आता आपलं कालवण बऱ्यापैकी शिजलेलं आहे. कोथिंबीर टाकली म्हणजे छान दिसतं ते. कालवणाचा कलर लाल आणि कोथिंबीर हिरवी, तर खूप सुंदर दिसतं ते. तर खाण्यासाठी आपले हे बघा किती छान हे कालवण झाले. तरी तर आपली अप्रतिमच आली आहे त्याच्यावर, होऊ शकता तुम्ही बघा किती सुंदर दिसते ते. 1-2 मिनटंच आपण ठेवलेलं ते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, कारण सबस्क्राईब आणि लाईक केले तरच मला व्हिडिओ बनवायला आनंद होईल. आणि एवढा तर हे आपण बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे ती लाल आणि हिरवी खूप सुंदर दिसते. आणि आता उकळी थांबल्यामुळे आपला रस्सा पण खूप सुंदर लाल लाल दिसतो. सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणी.